जरांगे पाटील यांच्या आदेशाने पाथरी विधानसभेतून समीरभाऊ दुधगावकर यांनी आपला उमेदवारी अर्ज घेतलाय मागे. फडणवीस मराठवाडा द्वेषी असल्याची दिली प्रतिक्रिया. संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आज दिनांक 4 नोव्हेंबर रोजी पाथरी विधानसभा मतदारसंघातून समीरभाऊ दुधगावकर यांनी आपला निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. दरम्यान त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की देवेंद्र फडणवीस हे मराठवाडा द्वेषी व मराठा आरक्षण द्वेषी आहेत, अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहू द्या सविस्तर वृत्तांत स्वराज्य न्यूज मराठी चॅनलवर. देशानं आपण उमेदवारी अर्ज आपला दाखल केला होता आणि त्यांच्याच आदेशानं आज आपला अर्ज आपण विड्रॉल केलेला आहे. काय प्रतिक्रिया आहे, काय सांगाल तुम्ही? जरी आम्हाला युवक म्हणून मला दुःख जरी होत असेल की सत्तेत सहभाग होण्याची एक संधी जरी आमच्यासारख्या काही युवकांना मिळणार नसली, तरीही जरांगे पाटलांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे. आणि मला स्वतः समीर गणेशराव दुधगावकर एक राज्य उद्योग नेतृत्व म्हणून किंवा एक अमेरिकेतून शिकून आलेला एक उद्योजक अनुभव असलेला व्यक्ती म्हणूनही जाणवतं की त्यांच्यामुळे खूप सारे रिझल्टही आज यावेळेस लोकसभेनंतर महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहेत, सगळ्या शेतकऱ्यांना मिळालेले आहेत. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी जरांगेंचा उमेदवार दिलेत आहेत. आता तू कुठे ते लोकसभेचं बोलतोय मी की ते रिझल्ट आलेले असल्यामुळे त्यांचं आता ऐकणं गरजेचं आहे. की एवढं मोठं मराठ्यांसाठीच असो असं नाही, तर शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक मोठा निर्णय जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे झाला आहे आता लोकसभेच्या रिझल्ट नंतर. तुम्ही जाणताच अमरदा की इथे आम्ही उद्योग क्षेत्राचे नेतृत्व म्हणून अर्थसंकल्प 2015 एक योजना मंजूर करून घेतली होती. आमची इच्छा होती की ती मागेल त्याला सौर पंप अशी केली पाहिजे होती. फडणवीसांनी ती मान्य केली होती, पण पुन्हा ती अडकून ठेवली. 9 वर्ष अडकून राहिली. दरवर्षी 10,000 कोटी राज्याचे वाचणार होते, पण त्याचं काही घेणदेण नव्हतं. आत्महत्या पण कमी होणार होत्या, त्याचंही फडणवीसांना बहुतेक काही घेणदेण नव्हतं. आणि ती योजना आजपर्यंत बंद होण्याच्या स्वरूपाची किंवा रडत पडत चालू होती. पण जेव्हा भाजपमुक्त मराठवाडा केला जरांगे पाटलांच्या आंदोलनाने आमच्यासारख्या आंदोलकांनी मिळून त्यांना ताकद दिल्यामुळे जे भाजपाचा दारुण पराभव झाला राज्यभरामध्ये, त्यानंतर मग यांना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी असं आठवायला लागलं. आणि मग त्यांनी एक महत्त्वाच्या गोष्टी विधानसभा हातातून जाऊ नये म्हणून सगळ्या मान्य केलं. आणि त्याचा एक परिपाक असा होता की मागेल त्याला सौर पंप मिळालाय पूर्ण राज्याच्या शेतकऱ्यांना, आणि हे योगदान जरांगे पाटलांमुळे झालेलं आहे. तो एक महत्त्वाचा मुद्दा. आपण पहिले व्यक्ती होतात की सत्ता पक्षामध्ये असताना, सत्तेवर असताना आपण एका सेकंडमध्ये आपण पक्षाला तुम्ही राजीनामा दिला होता. काय विषय होता? आम्ही दुधगावकर साहेबाबद्दल एक वाक्य फेमस आहे की लाचारी हा वेगळा विषय आहे आणि सन्मान जपणे हा एक वेगळा विषय आहे. आणि लाचार असण्याचं काही कारण नाही, हे मला आधीपासूनचे संस्कार आहेत माझ्यावर समीर दुधगावकर म्हणून. आणि जेव्हा त्यांनी मराठ्यांचा अपमान करण्यापर्यंत जेव्हा फडणवीसांची हिंमत गेली, शिर्डीमध्ये जेव्हा मी असं म्हणेल की शिर्डीच्या सभेच्या दरम्यान पंतप्रधान मोदींना चुगली केली फडणवीसांनी की 1.5 कोटीच्या आंतरवलीच्या सभेचं तुम्ही नोंद सुद्धा घेऊ नका, आणि ती चुगली मोदींनी पण ऐकण्याचं काही काम नव्हतं, पण त्यांनी ती ऐकली. आणि फडणवीस राज्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांनी ती चुगली केली की या 1.5 कोटीच्या सभेकडे दुर्लक्ष करा आणि त्याचा अपमान करा. आणि तो अपमान समजतो कोणालाही, आणि तो मला सहन नाही झाला. कारण हिंदुत्व वाचवणारे मराठी आहेत आणि हिंदुत्वाच्या पक्षानेच जर अपमान केला तर तिथे काम करण्यात एक कवडीचं पण एक क्षणसुद्धा वाया नाही घालवलं पाहिजे जाणवलं. आणि मग त्याच दिवशी तुम्ही म्हणल्यासारखं लात मारली. तेव्हापासून तन मन धनाने आंदोलनामध्ये मराठ्यांसोबत खंबीर उभा आहे. वेगवेगळ्या जे काही उद्योग क्षेत्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी किंवा युवकांचे मोठे प्रश्न बेरोजगारीचे मिटवण्यासाठी तेव्हापासून प्रयत्न करत होतोच. आणि या माध्यमातून हे घडतं. जरांगे साहेबांनी जो उमेदवार देतील, परभणी विधानसभा असेल, पाथरी असेल, जिंतूर असेल, तर ह्या उमेदवारांचा आपण प्रचार करण्यासाठी जाणार का? तुम्ही ॲक्च्युली जाणता की जरांगे पाटलांनी सध्या असं सांगितलं आज सकाळी 9 वाजता की ते उमेदवार देणार नाहीयेत आणि सगळ्यांनी ज्यांनी उमेदवारी फॉर्म भरलेत त्यांनी परत घ्यावे. त्यामुळे तर त्या प्रक्रियेअंतर्गत मग सन्मान आहेच, नेत्याचा आदेश आहे आणि त्यांच्या माध्यमातून फॉर्म भरण्याची जी प्रक्रिया होती त्यात सहभागी होतो. त्यामुळे जरांगेंचा आदेश न मानणे हे काही संयुक्तिक राहणार नाही, म्हणून त्यांच्या आदेशाचं पालन करतोय आणि परत घेतोय. तुमची काय भूमिका राहणार? शेवटचा प्रश्न. तुम्ही हे ऐकताच आहे की भाजपमुक्त मराठवाड्याचा दुसरा फायदा सांगतो की राज्यभराच्या शेतकऱ्यांना तर सौर ऊर्जेचे पंप आता जबरदस्ती द्यायला लावलेत. आणि मी असं म्हणेन की मराठा आंदोलनामुळे शेतकऱ्यांना राज्यभर सौर कृषी पंप मिळालेत आहेत. मी त्याचा सहभागी आहे. जुलै अर्थसंकल्प 2015 ती योजना मंजूर करून घेण्यामध्ये उद्योग संघटनेचा प्रतिनिधी म्हणून सहभागी आहे. त्याला टाळणारे फडणवीस, त्याला टाळणारे भाजपा, आणि त्यांना आता वटणीवर आणल्यामुळे राज्यभराच्या शेतकऱ्यांना मागेल त्याला सौर कृषी पंप योजना मंजूर झालेली आहे. तसंच टोयोटा कंपनी सुद्धा फडणवीसांनी जुलै 2015 IIM डिक्लेअर झाली होती, तर ती लपून छपून नागपूरला पळून नेली. मग आता टोयोटा कंपनी कसं काय दिली?
लोकसभेच्या रिझल्ट नंतर. तर त्याचं कारण असं आहे की त्यांना हारण्याची आणि वाईट हारण्याची परिस्थिती जाणवली, टरकले, घाबरले आणि मग त्यांना जाणवलं की आता मराठवाड्यात जर काही जिंकायचं असेल, भाजपमुक्त मराठवाडा झालाय, तर आपल्याला इथे टोयोटासारखी कंपनी देण्याशिवाय गत्यंतर नाही. जो माणूस शिक्षण संस्था पळवून नेतो, मराठवाड्याकडे बघत नाही आणि नागपूरला घेऊन जातो, तो माणूस इथे कशी काय टोयोटा कंपनी देणार? त्यामुळे तो एक दुसरा फायदा आपल्याला झालेला आहे. आणि माझं असं मत आहे की आता जरांगे पाटील जे सांगतील, फडणवीसांसारखा मराठा द्वेषी किंवा फक्त भ्रष्टाचारी लोकांवर प्रेम करणारा, त्यांना जवळ घेणारा, मेगा भरती करणारा आणि नको त्या गोष्टींमध्ये अग्रेसर असणाऱ्या नेत्याचे काही फार महाराष्ट्राला फायदा होणार नाही. आणि आपण योग्य निर्णय सगळ्यांनीच घ्यावा. पण मी तर एवढंच सांगेन की भाजपा मराठा द्वेषी तर आहेच आहे. भाजपाला विकासाचे काही घेणदेण नाही. मराठवाडा वॉटर ग्रीड कुठे गेली सांगा फडणवीस? मी आज पाथरीत उभा, इथे आंदोलन उभं केलं होतं 43 गावांमध्ये. वॉटर ग्रीडचं मुळे ते आंदोलन संपणार होतं, त्याची गरज नव्हती आणि वॉटर ग्रीडमुळे पाणी येणार होतं या 43 गावांमध्ये, जे आलं नाही लोअर दुधनामुळे म्हणा किंवा दुसऱ्या कॅनॉल्समुळे आसपासच्या. पण काय झालं? तुम्ही मुख्यमंत्रीपद घालवलं स्वतःचं, नको ते नेते 2019 मध्ये काँग्रेसमधले चोट्टे घेऊन तुमच्या पक्षात, आणि आज मग पुन्हा 2.5 वर्षानंतर सत्ता येऊनही तुम्ही वॉटर ग्रीड काय मंजूर नाही केली. म्हणजे तुमचं एक वेगळी प्रेम आहे. मराठवाडा वॉटर ग्रीड पण द्यायची तुमची काही इच्छा नव्हती. आणि हे सगळं आता बदलण्यासाठी योग्य तो निर्णय मतदारांनी घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू.